काल आपण कुठपर्यंत आलो? ईश्वराशी आपला संबंध जोडायचा आहे. तो ईश्वर कसा आहे याचं वर्णन आपल्याला मी केलं. एक 2-3 गोष्टी सांगायच्या. म्हणजे आपण सीमित आहोत. हे शब्द सोपे आहेत. सीमा, सीमित, लिमिटेड. आपण शांत आहोत, फायनाईट, परिच्छिन्न. तो अपरिच्छिन्न आहे, अनंत आहे. सीमा याचा संबंध अवकाश असतो, स्पेस. अनंताचा संबंध कालाशी आहे. कालाला आरंभ नाही पण अंत आहे. तो अनादि आहे पण शांत आहे. कारण साधू संत कालाला जिंकतात आणि आपण संपलो की काळ संपतो. काळ आपल्याला संपवतो खरं सांगायचं. तिसरी गोष्ट ईश्वराच्या बाबतीमध्ये, आपण अल्पशक्ती, तो सर्वशक्ती आहे. आपण अल्पज्ञ आहोत, तो सर्वज्ञ आहे. आणि आपण अपूर्ण आहोत, आपलं कर्ते पण लंगड आहे, तो पूर्ण आहे, तो सर्व करता आहे. आपल्या लक्षात असेलच, नसलं तर मी सांगूया आपल्याला. आता त्याच्याशी संबंध जोडायचा आहे आणि त्या संबंधामध्ये प्रेम पाहिजे, तो आजचा विषय आहे. संबंध म्हटला की 2 आले. आता अनेक संबंधामध्ये अनेक असतात, ते जाऊ द्या. राजा आहे, प्रजेशी संबंध आहे, अनेकाशी संबंध आहे. आज आपला इथे विषय कसा आहे? इट्स डॅड इक्वेशन. 2च आहेत. एक मी आणि तो, 2च आहेत. जसं नवरा बायको मध्ये दोघांचा संबंध असतो, तसं इथे मी जीव आणि तो शिव, असे 2च आहेत. संबंध म्हटला की 2 आलेच. मग प्रेम संबंधच म्हणतात, म्हणजे यात 2 आहेत. संबंधामध्ये नेहमी देव घेव असते, त्याशिवाय संबंध निर्माण होऊ शकत नाही. हा काहीतरी देतो, तो काहीतरी घेतो. संबंधाची गंमत अशी आहे, देणारा देत असताना आपलं राखून देतो. का मी असं म्हणतो? व्यवहारातले सगळे संबंध स्वार्थी आहेत. त्या स्वार्थी संबंधामध्ये जेव्हा एकमेकाला एकमेक देतात, त्यामध्ये मर्यादा असतात. असा एकच संबंध आहे व्यवहारामध्ये की ज्याच्यामध्ये देणारा सर्वस्व देतो आणि घेणारा देईल अगर न देईल आपलं सर्वस्व, तो म्हणजे नवरा बायकोचा. आणि त्याला मधुर भाव असं म्हटलेलं आहे, कारण ती स्त्री आपलं देताना सर्वस्व देते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पतिव्रते जैसा भ्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा. तिथे हातचं राखून नाही, बाकी सगळीकडे नवरा बायकोचा संबंध हा कॉन्ट्रॅक्ट आहे. मॅरेज इज अ कॉन्ट्रॅक्ट आहे ना. तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात, माझ्यापेक्षा या गोष्टी तुम्हाला जास्त माहिती आहे बरं का. आता या संबंधामध्ये काय आहे? देणारा स्वार्थी, घेणारा स्वार्थी, दोघे स्वार्थी. त्यामुळे त्याला पावित्र्य नाही. आणि पावित्र्य जिथे आहे तिथे सर्वस्व दिल्यानंतर मागे पाहणं नाही. असा संबंध ईश्वराशीच माणूस ठेवू शकतो. म्हणून प्रेम हा संबंध आहे. संबंधात 2 जण आहेत आणि दोघेही निस्वार्थी असायला पाहिजेत. इथे आज जीव स्वार्थी आहे आणि देव निस्वार्थी आहे. आता प्रेम करणं म्हणजे काय? मला सहज एक दोहा आठवतो, कबीर का दोहा. पोथी पढ़ पढ़ जग मरा, भुवन पंडित कोळे. पोथ्या वाचून, धर्मग्रंथ वाचून जग मेलं म्हणाले, कोणी पंडित झाला नाही. 2.5 अक्षर प्रेम का पढैसो पंडित हो. प अर्धा र आणखी म, हे 2.5 अक्षर जो शिकतो तो पंडित झाला. म्हणजे काय हो? मग प्रेमाची व्याख्या सांगतात बरं का. प्रेम प्रेम सब कोई कहे. हे कबीराचं काय सांगतोय मी?
माझ्या मते उत्तर हिंदुस्थानात जे संत झाले त्यामध्ये प्रेमाचे आर्य असेल तर कबीर आहे. म्हणजे त्याच्या प्रेमाचा तो आविर्भाव पाहिल्यानंतर इकडे अगदी नामदेवाची आठवण होते, एवढा जबरदस्त. तेव्हा हा जो आहे प्रेम प्रेम सब कोई कहे प्रेम न जाने कोई. सगळे लोक प्रेम प्रेम बोलतात, म्हणाले कोणाला होते. 8 पहर झूमत रहे प्रेम कहा वैसोय. आपला जे प्रिय पात्र आहे, प्रेमाचं स्थान आहे, त्याच्या स्मरणामध्ये 24 तास मस्त राहणं याचं नाव प्रेम आहे. तुम्ही पाहिलंय का हत्ती जेव्हा माज येतो हत्तीला तेव्हा तो डोलतो, असं त्याला झूम ना म्हणतात. मला नेहमी एक पद आठवतं, या बैजू बावरामध्ये आमिर खान आणखी DV पलुस्कर यांची जुगलबंदी आहे ना, फार सुरेख आहे. आणि त्यानंतर ते गेलेच, DV ते म्हणालेच कलकत्त्याहून आल्यावर आता नाही फार सगळं, 33 वर्षाचं वय होतं, गेलेच. तर त्यामध्ये ते पद असं आहे, आजी गावत मन मेरो झूमते. आपल्या मराठी लोकांना त्याची हिंदी जेवढी कळत नाही. आज मी मस्त होऊन गातो आहे, आजी गावत मन मेरो झूमते. म्हणजे प्रेमामध्ये ही मस्ती पाहिजे, ही नशा पाहिजे, तर प्रेम आहे. म्हणजे काय हो, प्रेम आपल्याला सांगितलं संबंध आहे, इथे पवित्र संबंध आहे, जीव आणि शिवाचा संबंध आहे. जीव स्वार्थी आहे, शिव म्हणजे ईश्वर निस्वार्थी आहे. आता ईश्वर म्हणजे सद्गुरु समजा तुम्ही, कारण सगुणाशिवाय प्रेम नाही, आपल्यासारखा तो आहे तो प्रेम आहे. मग या संबंधामध्ये काय असतं, शिव काय देतो, देव घेव असते. शिव काय देतो, त्याच्या आनंदाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून आणि आल्यानंतर महाराज म्हणले बाई इकडे कुठे आला, ओळख नाही पाळत नाही. त्या अंक्याबाळांनी सांगितलं माझी मुलं 2 गेली म्हणाले. ते सांगितलं तू गोंधळच बाळांतो म्हणजे तुझं मूल जाईल. महाराज म्हणाले बाई माझी मुलं मरत आहे तर तुझं मूल जाईल म्हणून मी काय सांग. आपली तराही अशी आहे. अरे त्याच्याजवळ जे आहे ते तू देईल ना, जे नाहीच ते काय देईल नाही का. तेव्हा शिव काय देईल, ईश्वर काय देईल, आनंद देईल. त्याच्यावर दुसरं नाहीच आनंदाशिवाय. आणि जीवाजवळ काय आहे, आनंदाशिवाय सगळं आहे. बघा तुम्ही सगळं आहे, म्हणजे जे नको ते आहे याच्याजवळ. पण त्यांच्या भाषेमध्ये वासना आहे. तर जीवानी वासना द्यायची, शिवानी आनंद द्यायचा, म्हणजे भक्ती होते. आपल्याला याच्यापेक्षा सोपं करता येत नाही खरं सांग. आता आपला विषय निघाला म्हणून सांगतो. आमच्या MA च्या लेक्चर्स मध्ये अरविंदांचं तत्वज्ञान शिकवताना प्रेमावरती मी 5 व्याख्यानं दिली. एकाने विचारलं सर तुम्ही प्रेमात पडला होता का. आम्ही प्रेमात पडलो नाही, आम्हाला चढलो पडलो नाही. ते बुद्धीचे खेळ आहे हो, यात काय अनुभव यायला पाहिजे ना, मस्ती यायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये मी द्यायचा म्हणजे काय द्यायचा, तो आनंद देतो, प्रश्नच नाही. काय सांगू आपल्याला, सत्पुरुषाजवळ काय असतं आपण लक्षात ठेवा, समजणार नाही. आज प्रत्येक माणसाभोवती त्याची स्पंदन असतात. बघा असं आहे, तुम्ही जर कुठे गेलात ना तर तुम्ही आपली स्पंदन, मनाची स्पंदन बरोबर घेऊन जातात. एखादा व्यापारी असला ना दुकानात, एखादं गिराईक आल्यावरती यावंसं वाटतं, एखाद्या आल्यावर नकोच वाटतं बघा नाही का. ते तुम्हाला माहिती आहे ना, महाराष्ट्रीय ते पु ल देशपांडेंनी वर्णन केलंय. एक कापडाच्या दुकानात गिराईक केलं बरं का, पण मांजर पाट आहे का, सगळे कापड आहेत म्हणाले, पण चांगलं आहे का, आम्ही काय वाईट माल ठेवतो का म्हणाले, चांगला ठेवतो आम्ही बरं का. म्हणजे गिराईक म्हणे बाबा नको तुझ्या दुकानात येणं, आल्या पैकी ती स्पंदन असतात. तुम्ही बघा काही माणसांचं प्रेम कसं जमून जातं नाही का. काही माणसांचं किती चांगलं, दोघेही चांगले असतात पण जमत नाही नाही का. तेव्हा प्रत्येक माणसाचीच स्पंदन असतात त्याच्या त्याच्या वासनेप्रमाणे. तर सत्पुरुषाजवळ आनंदाची अनंत स्पंदन असते. सत्पुरुषावर शक्ती असते फार, आणि म्हणूनच तो शक्तिपात करू शकतो. अनंत कधी न संपणारी अशी आनंदाची स्पंदन असतात.
आपण थोडस सूचना ग्रहण करायला जर शिकलो आणि त्यांच्या जवळ गेलो तर ती आनंदाची स्पंदना आपल्यामध्ये शिरतात आणि आपण त्यांच्या जवळ आहोत तोपर्यंत काही साधन न करताना समाधानात राहतो. ही मजा आहे. पवित्र स्थानाची जायचं कारण हे आहे. आता सांगतोय, फार जुनी गोष्ट आहे. एकदा उपासनी बुवा या रस्त्याने जात होते समोरून, संध्याकाळी 3:30-4चा सुमार होता. ते पुष्पा पार्क मध्ये जात होते. दप्तरी होते ना, ते ऍडव्होकेट जनरल होते बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांच्याकडे ते जात होते. तेव्हा इथे ते गेट होतं रेल्वे लाईन, पण आता तो पूल बिल बांधलाय. तेव्हा त्यांची गाडी थांबली, कारण गेट बंद होतं. त्याच्या समोर थांबली. मला इथे उतरायचंय म्हणाले. बरं, उतरायचं म्हणल्यानंतर उतरा. आणि ते आत आले फाटकातून. आम्ही भाऊसाहेबांनी बाहेर बसलो होतो आणि त्यांच्यावर ते गुजराती माणसं होते. ती आली, म्हणाले हो उपासनी आले. त्या काळात ते फार प्रसिद्ध होते, उपासनी आले म्हणून. तर भाऊसाहेब म्हणलं बघ ते आले. भाऊसाहेब उठले, या म्हणाले. तर ते पायरीवरतीच बसले, आत आले नाही. बरं का? तेव्हा भाऊसाहेब म्हणाले आपण आत या. माझी योग्यता नाही म्हणाले आत यायची, तेवढं तेज आहे म्हणाले. उपासनेचं फळ हे आहे, ही स्पंदन. जिथे महाराज असं म्हणाले, जिथे खरी उपासना आहे त्या देवतेला ती सवय लागते. ही गंमत आहे. अहो हे गूढच आहे, याला मिस्टिसिझम असं म्हणतात. याचा अर्थच गूढवाद असा. त्याला सवय लागते त्या देवतेला. 6 वाजता काकड आरती म्हणजे 6 वाजता त्याला सवय लागते. किंबहुना नाही झाली तर चुळबुळ करील, तुम्हाला उठवेल. का रे वो आज उशीर का? हा, तुम्ही डिक्लेअर केलं उद्या 6:30 ला आहे, आता रविवार पाहणार. अरे आज काय झालं सांगण्याच आहे तुला आपल्याला. ते आत आले नाहीत, तेवढं तेज दिसतंय म्हणाले. सांगायची गंमत पुढे आहे. मग काय घेणार, मला नको म्हणाले काय, त्यांचं तीर्थ द्या. तर त्यांना थोडं दूध दिलं, एवढं त्यांनी घेतलं. मी महाराज कर्नाटकात गेले होते. आल्यानंतर सांगितलं महाराजांना असं आहे. त्यांनी ओळखलं म्हणजे थोडस असं बोलतो. म्हणजे ती दृष्टी आहे पाण्याची. म्हणून ईश्वराला संतांनी सगुणात आणला, म्हणजे तुमच्या आमच्या करता आणला. आपल्याला तो सेव्य झाला. नाही तर तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. आपल्यापर्यंत यायला त्यांचेच उपकार आहेत. म्हणजे ते आपलं तेज त्या सगुणाच्या मागे ठेवतात तरच शक्य, नाही तर नाही. नाही तर सगुण त्यांच्याकरता काय, त्यांच्याकरता आहेच तो. पुन्हा आम्हाला सेव्य होण्याकरता. आज आपल्याला ते दिसणार नाहीत. महाराज नेहमी म्हणायचे, माझ्या रामाला एकदा बघून या. आणि ते गणपतीला जांभळे म्हणाले, एखाद्या बापाने खूप बँकेत पैसा ठेवावा, तसं तिथे ठेवलंय, लुटून न्या म्हणाले. जालन्याच्या मंदिराबद्दल असंच म्हणाले, पुष्कळ ठेवले, लुटून न्या. आता न्यायचं काय माहिती पाहिजे ना लुटायला. आम्ही लुटायचं म्हणजे चोरी करून काहीतरी आणलं बिन्न, कपडे बिपडे न्यायचे, चपला नाही तर भाग भाग हे न्यायला पाहिजे. हे पाहिजे सांगण्याचे तुका आपल्याला की तो शिव आनंद देतो. आपण थोडं सूचना ग्रहण करण्याला हे पाहिजे, लायक पाहिजे. इंग्लिश मध्ये त्याला सजेस्टिबिलिटी असं मानसशास्त्रात म्हणतात. ते पाहिजे, येते तर बरोबर येईल. आणि नाही म्हणजे कशी नसते. तुकाराम महाराजांच्या बायको जवळ ती नव्हती. आश्चर्य वाटेल आपल्याला. काय, नाथांचा मुलगा होता त्याच्या जवळ ती नव्हती. म्हणून महाराजांचं मत असं आहे, संतांमध्ये सगळ्यात उत्तम प्रपंच कोणाचा? आपण नाथांचं म्हणतो. नाही, नामदेवाचा प्रपंच उत्तम. दारिद्र्य पण स्वतः, बायको, 4 मुलं, त्यांच्या बायका, दासी, सगळे भगवंताचे भक्त, विठोबाचे भक्त. प्रत्येकाचे अभंग आहेत, सुनांचे सुद्धा. काय असेल मला ती त्यांची दृष्टी. बरं का? तेव्हा आपला मूळ मुद्दा असा की मी त्याला द्यायचं म्हणजे काय, देव देवीचा संबंध आहे. तो आनंद देतोच आहे, पण मी काय द्यायचं, मी माझा मी द्यायला पाहिजे. कृपा झाली केव्हा समजायचं, माझा मी कमी झाला, कृपा झाली. सेवा रुजू झाली केव्हा समजायचं, मी दिला माझा. आठवते ना गोंधळस आपला विषय झाला तेव्हा सेवा झाली. नाही तर आपली सेवा म्हणून नुसतं आपलं कीर्तन एक वडवलं वर्षातलं एकदा म्हणजे सेवा नव्हे, की माझा मी कमी व्हायला लागलेला आहे. उपासना केव्हा खरी, तो मालक आहे, माझा मी कमी होतोय म्हणजे उपासना रुजू झाली. बरोबर, उपासना रुळावर चालली, नाही तर डिरेल झाली समजा आपण. तेव्हा मी द्यायचं म्हणजे काय, त्यांच्या भाषेमध्ये मी द्यायचं म्हणजे वासना द्यायची.
हे पण कळत नाही. वासना द्यायची म्हणजे काय नाही. मग काय द्यायचं? मीच प्रगट स्वरूप काय? मीच प्रगट स्वरूप ममत्व आहे. माझे पण हा माझा देह, हा माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं, पैसा अडका, माझं जगातलं स्थान, माझी विद्या, काय असेल सगळं माझेपणाचा विस्तार आहे. हे सगळे तुम्ही ते हे पाहिले का? एक स्टार फिश म्हणून असतो मासा, त्याला की नाही असे बाजूला टेंटॅकल्स म्हणजे असे त्याचे अवयव असतात. पसरतात. तो काय करतो? आपलं भक्ष्य घ्यायचं म्हणजे ते त्याच्यात पकडतो आणि खातो. तर आपला मी जो आहे हा अशा तऱ्हेनं पसरलेला आहे सगळीकडे. किती पसरलेला आहे? देह हे मूळ आणि सगळा पसरलेला. मग आपली देहबुद्धी त्याला देणं, आता मी शब्द वापरतो, म्हणजे तो त्याची आत्मबुद्धी आपल्याला देतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, संवर्धन म्हणायचं, पण सदा संगती सज्जनाची करावी. हेही का बरोबर? हे कसं द्यायचं? काय सांगू तुम्हाला, देणारे फार विलक्षण असतात. भाऊसाहेब आले, माझ्या जीवनावर त्यांचा अतिशय परिणाम झाला. मला 10 वर्ष सहवास झाला त्यांचा, अतिशय निकट. त्यामुळे आणि स्वभाव असा पुष्ट गोष्टी विचारायचं आणि तेही मन मोकळेपणा सांगायचे. हा विलक्षण पुरुष होता. रिटायर होऊन आले 1904 साली. मोठ्या मुलाचं लग्न झालेलं होतं. बाकी सगळा संसार कच्चा. गोत्र म्हणजे गाव खेड. आणि तुम्हाला सांगू का, महाराजांचं म्हणून नाही, कुग्राम कुग्राम, अगदी काही तिथे मिळायचं नाही, काही नाही. सगळा लोक सुद्धा मोठे विलक्षण असे. सातारा डिस्ट्रिक्ट कल्पना करा तुम्ही. आणि महाराज म्हणायचे ना की माणसं बाहेर गेली ते एकमेकाच खून पाडतील, अशीच लोक. तेव्हा तिथे भाऊसाहेब गेले आणि एक दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी सगळी मंडळी आली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महाराजांच्या दर्शनाला गेली. मग ही माझी बायको, हा मुलगा, ही सून, मोठ्या मुलांनी, बाकी ही मुलं मुली, झालं सगळ्यांची ओळखी झाल्या. आणि महाराज काय बोलले भाऊसाहेबांना? भाऊसाहेब, आजपासून ही सगळी मुलं माझी, बरं का? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, भाऊसाहेबांनी ते इतकं खरं मानलं की बोलायची सोय नाही. म्हणजे व्हायचं काय, ते तात्यासाहेब वगैरे शिकायचे नाहीत आणि आपली कल्पना काय, शिकल्याशिवाय काय. तेव्हा तिथल्या बायकांना चौकशी फार नाही. मी नावं ठेवतो असं नाही, मी शिकवलेलं आहे मानसशास्त्रात सुद्धा. किती ग्रंथ आहेत सायकॉलॉजी ऑफ विमेन म्हणून, त्याच्यामध्ये अफवा पसरणं आणि चौकशा करणं बायकांना स्वाभाविक आहे, बरं का? यात दोष नाहीये, स्वाभाविक आहे. त्या विचारायच्या, अहो काय तुमचा मुलगा शिकत नाही, हा काय करणार पुढे, असं भाऊसाहेबांच्या बायकोला विचारायचं. त्या भाऊसाहेबांना म्हणायच्या की अहो ते बायका मला असं म्हणतात. भाऊसाहेब काय म्हणायचे? आता त्यांना म्हणावं, महाराजांना विचारा. तुम्हा आम्हाला वाईट वाटलं असतं, काय करावं, असं आहे खरं. ते काय म्हणायचे महाराजांना. अहो त्यांची आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला, काय शिकण्यासारखं आहे. त्यांची बायको शेवटी फार आजारी होती, तिला जलोदर झाला. दिनकररावची आजी आजारी होती फार, आणि जलोदर झालेला. आणि केव्हा मरेल काय असली ते तिथे रामकुटी म्हणून आहे, तिथे पहारे केले होते किंवा 2-2 तासाचे, म्हणजे त्यांच्या जवळ जागत राहिला. तेव्हा पहाटे 4 ते 6 भाऊसाहेबांचा पहारा असतो. तर ती खोली आतमध्ये, त्या खोलीत असत, बाहेर व्हरांड्यामध्ये भाऊसाहेब जप करीत असे फेऱ्या घाली. ती काय म्हणे, अहो माझ्या जवळ जरा येऊन बसा हो, बरं का? म्हणजे स्वाभाविक आहे, आता एवढा सवाल बाई आता म्हणजे मरणाला टेकलेली, नवऱ्याला होईल. भाऊसाहेब काय म्हणायचे, अगं महाराजांना बोलाव, ते तुला जास्त उपयोगी पडतील. आपल्याला शिकण्यासारखं आहे ना, हे देणं, मी देणं, माझं देणं म्हणजे हे. आणखी एक गमत सांगतो तुम्हाला, नुसत्या वेदांताच्या गमतीतून काय करायचंय. आम्ही इथे जेवायला बसलो होतो, इथली गोष्ट आहे. भाऊसाहेब होते, त्यांच्या शेजारी मी बसलो. ते श्रावणाचा महिना होता, तेव्हा दिनकरांच्या आईने प्रत्येकाला 5-5 पैसे दक्षिणा दिली. आमच्यापर्यंत आली दक्षिणा आणि त्या चालल्या आतमध्ये. तेव्हा हे म्हणजे, अगं हे काय, मला दक्षिणा नाही ठेवलीस? आश्चर्य वाटलं आपल्याला. म्हणाले काय, मी सुद्धा महाराजांच्या घरात राहत नाही का? काय आहे बघा, तुम्हाला मला सुचेल हे, तुम्हाला उलट वाटेल मी दिली दक्षिणा म्हणून, नाही का? आणखी महाराजांच्या पादुकाला लावून दिली, हे त्या गाणी म्हणजे नाटक की तुमची आहे म्हणून, हे सगळं नाटकच, बरं का? काय असेल मला सांग, काय भावना आहे लहानसहान गोष्टीमध्ये सुद्धा, तू मालक आहेस, तू मालक आहेस, एवढी भावना आहे. हे देणं आहे, हे देणं आहे. आपण जीव आहोत,
आपण देणं म्हणजे उचलून देणं नाहीये, मनाने देणं. म्हणून प्रेम हा संबंध आहे. हा बाहेरचा संबंध सुरुवातीला आहे, पण हा आतला संबंध, तो आतला संबंध आहे, बाहेरचा नाही. काल सांगितलं ना इंग्रजी शब्द, इट इज इंटरनलाइज्ड. आणि उदाहरण सांगितलं, तुम्ही उद्या ऑफिसर झाल्यावर काही पाठ करीत नाही, मी ऑफिसर झालो लगेच अंगात शिरतं की नाही का, सुपरिटेंडेंट झालो, काय तुमचं असेल ते, आवर सचिवाचा काय आणखी कुठला सचिव झाला, लगेच अंगात संचर काय आहे बघा. सांगण्याचा आपल्याला हेतू काय, की असा तो आतमध्ये येणं हा प्रेमसंबंध आहे. आतमध्ये येणं म्हणजे तरी काय, आज तुम्ही उशिरा सुरुवात झाली तेव्हा 5 मिनिटं घेतो मी, तुमच्या अडचणीची मला कल्पना आहे, आणि वेळ घंटेवर हे करायची मला सवय आहे नळ बंद करायची. काय आहे, आपण ज्या वेळेला द्यायचं हे म्हणतो ना, त्यावेळेला उचलून देण्याचा प्रश्नच नाही. अशी का वस्तू आहे, ही वस्तू मी उचलून खोलीच्या बाहेर टाकून देतो, तशी काही आतली वस्तू बाहेर का टाकून द्यायची आहे नाही. मग काय आहे की आज माझ्या अंतःकरणामध्ये जी भोगवासना आहे, हे करून मी हे भोगेन, हे करून मी हो भोगेन, ती भोगवासना तिकडे मार्गदर्शन तिला करणं, याचं नाव प्रेम आहे. म्हणजे कसं की मला गोड आवडतं, ती गोष्ट खरी आहे, पण मी माझ्या करता ते खाण्याच्या ऐवजी पहिल्यांदा तुझ्या करता नैवेद्य म्हणून मी करीन, तुला अर्पण करून खाईन, ही सुरुवात. म्हणजे त्यातली जी भोगवासना आहे ती हळूहळू कमी करायची. पुढे काय होतं, पुढे मग मी माझ्या करता नाही, तुला जे आवडेल तेच मी करणार, आणि मग तेच मला गोड लागेल, अशा तऱ्हेने ती आवड नाही शिव. म्हणजे बाहेरचा संबंध आतल्या संबंधाने आपोआपच बदलून जातो. अच्छा उलट झालं, बाहेरच्या संबंधाने आतला संबंध तयार होतो. उदाहरण सांग, लोणी आहे, लोण्याचा घट्टपणा हा त्याचा आंतरिक संबंध आहे. घट्टपणा लोणी वेगळं करू शकत नाही तुम्ही, त्याचा स्निग्धपणा, त्याचा घट्टपणा. पण तुम्ही बाहेरून अग्नी लावलात त्याला तर ते बदलतं ना. तसं मी आज भोगवासना माझ्यामध्ये आहे, पण मी जर त्यांच्याशी लागलो, त्यांच्या चरणाशी लागलो, मी तुमचा म्हणायला लागलो, तर जसं लोणी वितळतं आणि बदलतं, तसं या बाह्य संबंधाने माझा मी आतून बदलल्याशिवाय राहत नाही. बर, आता तुझं नाही. बरं, हे देणं तरी काय आहे, हे शक्य आहे का आपल्याला? आहे शक्य. कसं शक्य आहे बघा, व्यवहारामध्ये सुद्धा आपण अगदी यांनी आपल्याकडे एवढे केलं बुवा, काहीतरी द्यायला पाहिजे आपण म्हणतो ना, म्हणजे बाहेर सुद्धा देण्याची एक वृत्ती आहे. मग आतमध्ये देण्याची वृत्ती काय आहे, तर त्याने मला जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञतेची भावना ठेवणं, हे आतलं देणं आहे. संतांजवळ हे असतं. आपल्याला एक खुबी सांगून ठेवतो महाराजांनी सांगितलेली, काही करू नका म्हणले, तुम्ही नाम घेऊ नका, उपासना करू नका, घरी अगदी स्वस्थ अंतरुणाला आडवे पडून राहा, पण त्याच्यामुळे सगळं हे चाललंय, त्याच्यामुळे सगळं झालं, एवढं जाणून ठेव, झालं प्रमाण. कठीण आहे बरं का ते. समर्थांचा एक श्लोक आहे बघा, मला पोवसा राम कैवल्य दादा, प्रसिद्ध श्लोक आहे. म्हणजे मला हे जे मोक्ष मिळाला, आनंद मिळाला, हा कोणी दिला? भगवंताने दिला. पोवस म्हणजे कोवळा, नाजूक श्रीमंत आपल्याला सुंदर, तयाचे हे फिटली सर्व चिंता. त्याच्यामुळे प्रपंचाची चिंता नाहीशी झाली, मला परमात्मा स्वरूपाचं दर्शन आहे. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे, त्यांच्या मनात प्रश्न आला. आता तो राजा आहे, समर्थ आहे, रामराजा, त्याला मी देऊन काय देणार? सदा सर्वदा नाम वाचे वधावे. काय आहे, कसा उघड परमार्थ आहे. तू 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 मला सांभाळलायस, माझं हे सगळं तुझ्यामुळे आहे. जसं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. मी सांगितलंय मागे, मी 8 वाजेपर्यंत घेतो. एक बोरिवलीची गुजराती बाई यायची बरं का, श्रीमंताची बाई. तेव्हा ती एकदा बाहेर जायला निघाली होती. मोठा ते श्रीमंतच लोक होते, अंगावर सगळे दाग दागिने घालून उभी होती दारात. नवरा कपडे बिपडे घालून तुझा वाट पाहत होती. एक भिकारी आला, ती इथे दर्शनाला येत असे तिने सांगितली गमत. दर्शनाला आपला भिकारी आला, बाई म्हणाला 5 पैसे द्या. तर ती काय म्हणाली की बा मालक आत आहे बरं का. भिकारी काय म्हणाला, ओ एवढे दागिने तुमच्या अंगावर आहे, तर तुम्ही तिकडे बोट दाखवता. तर ती काय म्हणाली, बाबा हे दागिने सुद्धा त्यांच्या मालकीचे, त्याचं नाव परमार्थ.
की माझं ऐश्वर, माझा जगातला मान, माझी मुलं बाळ, काय तुमची मुलं फसणार झाली, आमचं झालं तमचं झालं, काय असेल ते, मला नोकरी मोठी मिळाली, त्याबरोबर वाईट झालेलं सुद्धा बरं का, चांगलं वाईट तुमच्या प्रपंचात जे होईल ते सुद्धा तुझी इच्छा, तुझी इच्छा, तू मागे आहेस, मालक तू आहेस, हीच भावना ठेवली ना, परमार्थ काय उरला आणखी. किंबहुना ही भावना सारखी राहिला त्याचं स्मरणाच ठेवावं लागेल, नाही तर होणारच नाही. म्हणून सुद्धा सर्वदा नाम वाचे बघा. आता थोडी गोष्ट आहे. बरं, मग नेहमी असं आहे, आपण जे देतो किंवा घेतो त्याला किंमत असते. किमतीशिवाय देत नाही, घेत नाही आपण, नाही का. मग आता त्याचा आनंद घ्यायला किंमत काय द्यायला पाहिजे. मीराबाईचं एक फार सुंदर पद आहे, माई मैने गोविंद लीनो मोल, बरं का. त्याचं मराठी भाषांतर फार छान आहे. मला मंगेश पाडगावकरांचं आहे, बाई मी विकत घेतला श्याम, ते रेडिओ लागतं बघा, फार सुंदर आहे. तर ते शेवटी काय म्हणते ते आहे ना, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे अनमोल, हिंदी जाऊ द्या, पण शेवटी काय म्हणते की माझा जीव मी ओवाळून टाकला आणि त्याला विकत घेतलेला हे आहे. तेव्हा मला नेहमी आठवतं, आपण रोज सकाळी आरती म्हणतो, पंचही प्राणांचा दीप लाविला जाणार. कल्याण स्वामी म्हणतायत की मी ओवाळतोय, पण काय ओवाळतोय, माझे 5 प्राण पेटवले तर ओवाळतोय. अरे 5पैकी 1 तरी पेटू दे की त्याला द्यायला, नाही का. काय आहे बघा, त्यांचंच एक वचन सांगतो आपल्याला, काय स्मरण असतं बघा, मजतो आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतरी आणि. हे त्यांचं साधन काय, मला रात्रंदिवस त्याची आवड आहे. आणि मग 3 पायऱ्या आहेत, आवड, आवडीतून व्यसन आणि व्यसनातून वेड, आवडी आणि लाजवी, ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, व्यसन आणि शिनवी, पिसळपण आणि न भुलवी तरी ते काही. आवड आहे म्हणतो आणि लाज वाटते, बरोबर नाही, नाही का. बिडी प्यायची आवड आहे आणि लाज वाटते, मला खरी आवड नाही, नाही का. तसं मला प्रेम करावंसं वाटतंय, उपासना करावीशी वाटते, लाज वाटते, खरं प्रेम नाही, खरी आवड नाही. आवडीवरून आपलं सहज आठवलं, बिडीवरून. न्यायशास्त्रामध्ये एक तर्काचा नमुना आहे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः असा. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असला पाहिजे, बरं का. म्हणजे हे आहे आपलं तर्कशास्त्र. तेव्हा जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असला पाहिजे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. अनेक जाहिरात पाहिजे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र लंगर विडी. अरे चांगलं, काय हुशारी आहे नाही का. जिथे जिथे धूर दिसेल ती लंगर विडीच असली पाहिजे. तेव्हा काय त्याला की देताना किंमत द्यायला पाहिजे. ती किंमत देताना हात मागे घेता कामाचा नाही. ज्याला खरी आवड आहे ना एखाद्याची, वाटेल तितके पैसे खर्च करतो. आपण पाहता ना, आमच्या ओळखीत एक शेठजी होते, खटाळ शेठजी, घड्याळांची हाऊस. अरे काय नवीन तऱ्हेचं घड्याळ मिळाले की घेतलं. 5-50 घड्याळ घरामध्ये, श्रीमंत होते. काही 800 ते ओमेगा वगैरे घड्याळ ना, 800-1000 अशा किमती असायच्या. आम्ही घ्यायचीच आपले नवं मॉडेल म्हणून. नवीन म्हणजे किंमत देताना मागे पुढे नाही, खरी आवड. तसं की नाही, मला देताना काय देऊ, मी काही द्यायला तयार आहे. मग काय देईन, माझा देह सुद्धा देईन. आणि देह दिल्यानंतर काही द्यायला शिल्लकच राहिलं नाही की मग तो म्हणतो आता मी येतो घे, असं आहे. म्हणून शेवटी सांगतो, प्रेमामध्ये वियोग सहन होतो. समजा तुमचं कोणी मेलं आणि तुम्हाला त्याची सारखी आठवण होतीये, समजावं गुंतलंय तिथे, खरी आवड आहे, खरं प्रेम आहे, आई किंवा मुलगा, नवरा बायको असं असतं ना. त्याच्यामध्ये विसर पडणं म्हणजे प्रेम नाही. वियोगाची फार भीती असते याच्यामध्ये. ते प्रेमाची वस्तू पाहावी सारखी, त्याच्या सान्निध्यात असावं, वियोग न व्हावा, ही प्रेमाची खूण आहे. तर हिचे गुरु मीराबाईचे निघाले जायला, रैदास म्हणून होते, निघाले जायला. म्हणाले आपण जाऊ नका, जोगी मत जा मत जा मत जा, पाव पडू मैं तेरे, तुझ्या पाया पडते मी, तुम्ही जाऊ नका. वियोग सहन होत नाही, वियोग सहन होत नाही तर मग आता तो जाणार. तुम्ही काय करा, प्रेम भक्ति को पैंडो ही न्यारो, पैंडो म्हणजे पंथ, हमको गायला बता जा, त्याचा मार्ग दाखवा. प्रेमाची जी भक्ती आहे
या भक्तीचा मार्ग और आहे, तो मार्ग आम्हाला दाखवून जा. गोंधळ सगळं तासभर एक पद सांगितलं होतं बरं का, आपला आता थोडक्यात दाखवतो मी. मग म्हणाली तुम्ही जाणार आणि मला तो वियोग सहन होणार नाही. मग काय करा, या देहाला मी चितार असते, चिता चंदनाची चितार असते, त्याच्यावरती हा देह ठेवते, आपण आग लावा. अगर चंदन की चितार चाहूं अपने हाथ जला जा, योगी मत जा, मत. मी जळले, राग झाली, तरी तुम्ही जाणारच, मग मी कशी येऊ बरोबर. मग म्हणाली चल बल भई भस्म की ढेरी, ढेरी म्हणजे ढीग. मी जळले म्हणजे प्रेम असा राखेचा ढीग होईल. अपने अंग लगा जा जोगी मत जा. जाणारच आहात ना, जा. मी कशी येईन तुमच्या बरोबर, मला तुम्ही नेत नाही, हरकत नाही. मी राख होते, की राख अंगाला फासून जा. हे झालं देहाचं. पण मी आतमध्ये मग मीरा के प्रभु गिरधर नागर, ज्योत में ज्योत मिला जा जोगी मत जा. माझा जीव तुझ्यामध्ये मिसळून जाऊ दे, जा ना मग जा. तो एकटाच असेल कसा. हे प्रेम आहे. आणि संबंधामध्ये ते प्रेम झाल्यानंतर तो इतका वश होतो की महाराजांनी गंमत केली. गायींचं भगवंतावर एवढं प्रेम वृंदावनामध्ये की चारायला नेताना परमात्मा चालत असत तर गायी पुढे आणि परमात्मा मागे, तर त्यांच्या पावलांचे जे ठसे उमटत त्यावरती पावलं पावलं ठेवून भगवान चालत असत. असा भक्ताच्या पाठीमागे भगवान लागतो. हे केलं तर आता याचा पुढचा विषय उद्या नाही, सोमवारी सांगेल. जानकी